युद्ध आणि संघर्ष यातून कोणतेही समाधान होऊ शकत नाही. ही महाभारताची शिकवण लक्षात ठेवण्यासारखी आहे. प्रेमाचा धर्म हाच खरा धर्म असून साने गुरुजींच्या या भूमीत प्रेम धर्माशिवाय बोलताना आनंद होत असल्याचे मत साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक रेहमान अब्बास यांनी अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. संमेलन अध्यक्ष डॉक्टर वासुदेव मुलाटे यांनी कॉन्स्टेबल शरद पाटील मुख्य मंचावर अध्यक्षीय भाषणात बोलताना सांगितले की खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. साने गुरुजींचे व्यक्तिमत्व म्हणजे शांती व क्रांतीचे अद्भुत मिश्रण असलेले आहे. नुसता बदल म्हणजे परिवर्तन नसून हा बदल सुधारणा घडून आणणारा असतो. म्हणून परिवर्तन हे व्यापक आहे असे सांगत अमळनेरचे विद्रोही साहित्य संमेलन व्यापक परिवर्तन करणारे ऐतिहासिक ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी ज्येष्ठ गांधीवादी लेखक चंद्रकांत वानखेडे यांनी आपल्या घणाघाती भाषणात शासन खोक्याने पैसा देऊ शकते मात्र प्रेक्षक कुठून देतील असा सवाल करीत सत्ताधारी राज्यकर्त्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर सडकून टीका केली. विद्रोही चळवळीच्या अध्यक्षा प्राध्यापिका प्रतिमा परदेशी यांनी विद्रोहाची भूमिका ठळकपणे मांडली. स्वागताध्यक्ष श्याम पाटील यांनी बहुजन महामानवांच्या विचारांवर आधारित विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनातून त्यांचे कार्य पुढे नेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. प्रास्ताविक प्राध्यापक लीलाधर पाटील यांनी केले. त्यांनी पुणे विद्यापीठात ड्रामा विभागाच्या विद्यार्थिनीवर केलेल्या भ्याड हल्ल्याचा व प्रवृत्तीचा निषेध नोंदवत विद्रोहाच्या बाजूने उभे राहण्याची परंपरा आम्ही जोपासू असे सांगितले. सूत्रसंचालनात निमंत्रक रणजित शिंदे हे सहभागी होते. श्यामची आई या पुस्तकाचे 13 भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. तसेच जपानी, चीनी व इंग्रजीत अनुवाद करण्यात आला आहे. त्यांच्या काही महत्त्वाच्या पुस्तकांचे अनुवाद झाले पाहिजे. याकरिता प्रकाशकांनी पुढे आले पाहिजे अशी अपेक्षा साने गुरुजी यांच्या पुतणी सुधा साने यांनी व्यक्त केली आहे. गुरुजींच्या मृत्यूला 75 वर्ष पूर्ण होत आली आहेत, परंतु आजही खानदेशाच्या मातीत त्यांचा प्रेमाचा दरवळ असल्याचे त्या म्हणाल्या. अखिल भारतीय साहित्य संमेलनात साने गुरुजी यांच्या पुतणी सुधा माने यांचा लोकसभा माजी सभापती सुमित्रा महाजन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना सुधा साने बोलत होत्या. अलक्षित साने गुरुजी परिसंवादात डॉक्टर मंजुषा कुलकर्णी, डॉक्टर ललित अधाने, प्राध्यापक लक्ष्मण गंगाधर सोनवणे, डॉक्टर परमानंद बावनकुळे, प्रकाश पाठक यांनी सहभाग घेतला. अध्यक्ष चैत्रा रेडकर यांनी जगण्यात करुणा नसेल तर धर्म अभिव्यक्तीसाठी मानावे का असा प्रश्न उपस्थित केला होता. अजूनही विनोद ऐकला जातो, विनोद वाचला जातो, विनोदामुळे रसिक प्रेक्षक खुशही होतात. पण तरीही विनोदी साहित्यात पाहिजे तसे सकस आणि विपुल प्रमाणात लेखन झाले नाही. त्यामुळे इतर साहित्य प्रवाहाप्रमाणे विनोदी साहित्याचा स्वतंत्र प्रवाह रूढ झाला नाही अशी खंत मराठी साहित्यात विनोदाचे गांभीर्याने चिंतन होणे आवश्यक आहे या विषयावरील परिसंवादात व्यक्त करण्यात आली. अखिल भारतीय मराठी महामंडळाचे मराठी वाङ्मय मंडळ अमळनेरद्वारा आयोजित 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी सभामंडप 2 कविवर्य ना. महानोर सभागृहात मराठी साहित्यात विनोदाचे गांभीर्याने चिंतन होणे आवश्यक आहे या विषयावरील परिसंवाद झाला. अकोला येथील किशोर बळी यांनी सूत्रसंचालन केले. यात श्रीकांत बोजेवार अध्यक्षस्थानी होते. या परिसंवादात शिरूर ताजबंद पुणे येथील माने पुणे येथील डॉक्टर आशुतोष जावडेकर, वणी नाशिक येथील डॉक्टर दिलीप अलोने, नंदुरबारचे प्राध्यापक डॉक्टर माधव कदम यांनी सहभाग घेतला. मराठी साहित्यात असलेली जीवन मूल्ये आपण पाश्चात्यांचे अंधानुकरण करताना विसरत आहोत. हा आपला दोष आहे, मराठी साहित्याचा नाही. कारण लेखक हा त्याच्या लेखनातून चांगलेच मूल्य रुजवत असतो. आता लिव्ह इनलाही समाज मान्यता मिळत आहे, ते पूर्णतः चुकीचे आहे. यात जीवनमूल्ये हरवण्यास आपणच जबाबदार नव्हे का असा प्रश्नात्मक सूर खानदेश कन्या बहिणाबाई चौधरी व्यासपीठावर आजच्या मराठी साहित्यातून जीवनमूल्ये हरवत चालली आहेत का या विषयावरील परिसंवादात उमटला. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी जबलपूरचे प्रशांत पोळ होते तर डॉक्टर किशोर पाठक यांनी सूत्रसंचालन केले. या डोंबिवलीचे श्रीराम शिदये व डॉक्टर पी विठ्ठल यांनी सहभाग घेतला. मर्याई, नंदीबैल व पारधी समाजाला मूळ प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करत असताना त्या समाजानेही साथ देणे गरजेचे आहे. आधुनिकतेची कास धरत चंद्रावर जात असताना भटक्या विमुक्त समाजालाही समजून घेत त्यांच्या प्रगतीसाठी काम करणारे साहित्य आणि युवक तयार होणे ही काळाची गरज असल्याचे मत पद्मश्री गिरीश प्रभुने यांनी व्यक्त केले.
97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवसाच्या खानदेश कन्या बहिणाबाई चौधरी व्यासपीठाच्या पहिल्या सत्रात रवींद्र गोळे मुंबई, सारंग दर्शने मुंबई यांनी त्यांची मुलाखत घेतली. त्यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश काटे यांनी केले. बोलीभाषांना प्राचीन इतिहास आहे. अनेक बोलीभाषा काळाच्या ओघात लुप्त होत गेल्या. आपल्याला आपली प्राचीन संस्कृती जपायची असल्यास सर्वप्रथम बोलीभाषांचे संवर्धन होणे गरजेचे आहे, असा सूर खानदेशी बोलीभाषा अहिराणी, तावडी, भिल्ली, लेवा गणबोली, गुर्जर परिसंवादात उमटला. कविवर्य ना. 2 महानोर सभागृह सभामंडप क्रमांक 2 मध्ये पार पडलेल्या खानदेशी बोलीभाषा परिसंवादात डॉक्टर रमेश सूर्यवंशी अहिराणी, अशोक कौतिक कोळी तावडी, डॉक्टर पुष्पा गावित भिल्ली, डॉक्टर जतीन कुमार मेढे लेवा गणबोली, डॉक्टर सविता पटेल गुर्जर यांनी सहभाग घेतला. अध्यक्षस्थानी डॉक्टर रमेश सूर्यवंशी हे होते. सूत्रसंचालन शरद पाटील यांनी केले. कोणत्याही गावाचा सर्वांगीण विकास करायचा जर असेल तर संपूर्ण गावाने संघटितपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे. सामूहिक प्रयत्नातूनच गावाचा विकास शक्य आहे, असे मत बारीपाडा गावचे सुपुत्र चैत्राम पवार यांनी व्यक्त केले. अखिल भारतीय मराठी महामंडळाचे मराठी वाङ्मय मंडळ अमळनेर द्वारा आयोजित 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी ग्रामीण विकासाचे अर्थकारण व नियोजन या विषयावर चैत्राम पवार यांची मुलाखत झाली. सभामंडप क्रमांक 2 मध्ये ही मुलाखत झाली. ज्येष्ठ पत्रकार आणि ज्येष्ठ कार्यकर्ते शशिकांत घासकडबी यांनी ही मुलाखत घेतली. धुळे जिल्ह्यातील बारीपाडा या 300 घरांची वस्ती असलेल्या गावाचा चैत्राम पवार यांनी सर्वांगीण विकास केला आहे, अशी मुलाखत ऐकण्यासाठी सभामंडप भरलेला होता. ग्रामीण विकासाचे अर्थकारण व नियोजन हा विषय साहित्याशी संबंधित जरी नसला तरी समाजाशी संबंधित आहे, म्हणूनच घेतला आहे, असे मुलाखतकाराने आधीच स्पष्ट केले. पूज्य साने गुरुजीच्या वास्तव्याने पावन झालेल्या भूमीवर कवी मनांच्या काव्य प्रतिभेला धुमारे फुटणार नाही, असे कधी होणार नाही. जे न देखे रवी ते देखे कवी यानुसार वेगवेगळी कवी संमेलने आणि कविकट्टा कार्यक्रमांना रसिकांनी दिलेल्या टाळ्या यामुळे चांगलेच रंगले. शनिवारी सायंकाळी सभामंडप 2 मध्ये कवी संमेलन उत्साहात पार पडले. प्रकाश केटूजी होळकर लासलगाव अध्यक्षस्थानी होते. या कवी संमेलनात गीतेश शिंदे ठाणे, मेघना साने ठाणे, प्रथमेश किशोर पाठक, कीर्ती पाटसकर, वैभव अशोक वराडी, सुजाता राऊत, नरसिंह इंगळे, अभय दानी, भारत सातपुते, आशा डांगे, माधुरी चौधरी, डॉक्टर संजीव कुमार सोनवणे, BN चौधरी यांच्यासह इतर कवी सहभागी झाले. तर शनिवारी सायंकाळी सभामंडप 3 बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे सभागृहात खानदेशी कवी संमेलन चांगलेच रंगले. ज्येष्ठ कवी कृष्णा पाटील हे अध्यक्षस्थानी होते. यात नंदुरबारचे ज्येष्ठ पत्रकार साहित्यिक रमाकांत पाटील यांनी शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित आत्महत्या ही कविता सादर केली. यासोबतच जळगावच्या ज्येष्ठ कवयित्री पुष्पा साळवे यांनी सद्यस्थितीवर आधारित बाईपण ही कविता सादर केली. अरुण सोनटक्के यांनी देखील कविता सादर केली. जगदीश देवपूरकर यांनी सूत्रसंचालन केले.